नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण बघणार आहोत सराव संच 2.5. प्रश्न पहिला आहे, खालील रिकाम्या चौकटी पूर्ण करा. इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, वर्ग समीकरण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तर इथे b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला 5 दिलेली आहे. तसेच b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला वजा 5 दिलेली आहे. जेव्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत 5 म्हणजे अधिक 5 असते, तेव्हा मुलाचे स्वरूप असते मुले वास्तव व असमान संख्या आहे. ठीक आहे. आणि जेव्हा b वर्ग वजा 4ac बरोबर वजा 5 ही किंमत असेल, तर मुलाचे स्वरूप काय असेल? मुले वास्तव संख्या नाहीत. बघा इथे आपण जेव्हा 2.4 मध्ये 2.3 मध्ये जेव्हा आपण मुले काढायचो, तेव्हा आपल्याला xची किंमत दोन पद्धतीने यायची, किंवा अधिक यायची किंवा वजा यायची किंवा शून्यही येत असेल. तर जेव्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत अधिक 5 येत असेल, तेव्हा मुले कशी असतात? वास्तव व असमान संख्या असतात. आणि जेव्हा b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 5 म्हणजे वजामध्ये येते, तेव्हा मुले वास्तव संख्या नसतात. ठीक आहे. चला आता आपण दुसरी कृती बघूया. दुसरी कृती आपल्याला दिली बघा, मुलांची बेरीज आपल्याला वजा 7 दिलेली आहे. आपल्याला इथे वर्ग समीकरण लिहायचं आहे आणि आपल्याला मुलांचा गुणाकार 5 दिलेला आहे. आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत, मुलांची बेरीज आणि मुलांचा गुणाकार. तर आपण त्याच्यावरून काय करायचं आहे? वर्ग समीकरण एक बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याकडे एक सूत्र आहे. सूत्र आहे x वर्ग वजा मुलांची बेरीज x अधिक मुलांचा गुणाकार बरोबर 0. तर इथं फक्त आपल्याला किमती भरायच्या आहेत. तर x वर्ग वजा मुलांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? इथे वजा 7. तर मग वजा 7 ही कंसात लिहायची, बरोबर आहे. नंतर x अधिक मुलांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे ते 5. तर मग 5 लिहू, बरोबर. बघा हे बरोबर 0 बरोबर 0. ठीक आहे. तर आपलं समीकरण बनेल x वर्ग वजा वजा अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. बघा मित्रांनो किती सोपं आहे. तर आपल्या इथं वर्ग समीकरण बनेल x वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. ठीक आहे. चला आता आपण तिसरी कृती बघूया. तिसरी कृती दिलेली आहे, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुले असतील, तर बघा आपल्याला एक समीकरण दिलेलं आहे 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. आणि इथं आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची आहे आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची आहे. जर आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची असेल, तर त्याच्यासाठी सूत्र आहे वजा b छेद a. आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे c छेद a. तर मित्रांनो आता आपल्याला b a ह्या किमती कशा मिळणार? तर मग आपल्याला माहिती आहे की हे जे वर्ग समीकरण आहे, त्याच्यामध्ये a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत ही आपल्याला मिळते. a ची किंमत इथे किती आहे? हे बघा इथे a ची किंमत आहे. जसं आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 हे आपलं सामान्य रूप आहे. इथे a ची किंमत किती? 2, b ची किती आहे? वजा 4 आणि c ची आहे वजा 3. ह्या किमती आपल्याला इथे भरायच्या आहेत. आता इथे वजाचं वजा लिहू. b ची किंमत किती आहे? b ची किंमत आहे वजा 4, मग ती वजा 4 कंसात लिहूया. ठीक आहे. त्याच्यानंतर a ची किंमत किती आहे? a ची किंमत आहे 2, तर मग छेद 2. ठीक आहे. आता जरा बघा, बरोबर वजा वजा मित्रांनो काय होईल? अधिक. मग इथे 4 अधिकमध्ये होतील आणि छेद 2. मग बे के बे, बे दोन्ही 4. तर मग अल्फा अधिक बीटाची किंमत किती येईल? 2. तसंच अल्फा गुणिले बीटाची किंमत कशी काढणार? c छेद a. c ची किंमत किती आहे? वजा 3. a ची किंमत आहे 2. a ची किंमत किती लिहिली? 2. तर इथे ह्या दोन्ही संख्या एका पाड्यात नाही येणार. तर ह्याची अल्फा गुणिले बीटाची किंमत किती असेल? वजा 3 छेद 2. आणि अल्फा अधिक बीटाची किंमत किती असेल? 2. बघा किती मित्रांनो सोप्या पद्धतीची कृती होती.
चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील वर्ग समीकरणासाठी विवेकाच्या किमती काढा. आता आपल्याला इथे विवेचकांची किंमत काढायची आहे. ठीक आहे. विवेचक म्हणजे काय मित्रांनो? डेल्टा. आपण त्याला डेल्टा बोलतो. ठीक आहे. म्हणजेच काय? बी वर्ग वजा 4ac. ठीक आहे. डेल्टाच म्हणजे काय? आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? बी वर्ग वजा 4ac किंमत काढायची आहे. ठीक आहे. तर इथं बघा मित्रांनो, जेव्हा पण आपण बी वर्ग वजा 4ac किंमत काढतो म्हणजे डेल्टाची किंमत काढतो, तेव्हा आपल्याकडे 3 गोष्टी घडणार. जर डेल्टाची किंमत अधिकमध्ये असेल, म्हणजे अधिकमध्ये कोणती संख्या असेल, जसं तर मी +5 लिहिलेली आहे. ठीक आहे. तर जी वर्ग समीकरणाची जी मूल्ये असतील ती कशी असतील? वास्तव व असमान असतील. ठीक आहे. म्हणजे वास्तव व असमान आहेत. त्याच्यानंतर जेव्हा डेल्टाची किंमत आपण वजामध्ये असेल, -5 आहे जसं मी उदाहरण घेतलेलं आहे, तर मूल्ये आपली कशी असतील? वास्तव संख्या नाहीत. तर आपण त्यांना काय म्हणू? की त्या वास्तव संख्या नाहीत. आणि जेव्हा डेल्टाची किंमत 0 असेल तेव्हा आपण बोलू की मूल्ये वास्तव व समान आहेत. तेव्हा आपण काय बोलायचं? मूल्ये वास्तव व समान आहेत. तर मित्रांनो, आता हे आपल्याला एक वर्ग समीकरण दिलेलं आहे. तिथे आपण विवेचकांची म्हणजे डेल्टाची किंमत काढणार आहोत. तर तिथे जे उत्तर येईल त्याच्यानुसार मग आपल्याला समजेल की ते कोणत्या प्रकारामध्ये मोडलं जातं. चला तर मग सुरुवात करूया. चला, प्रश्न आहे, x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0. इथे आपण काय करायचं? जे समीकरण दिलेलं आहे वर्ग समीकरण x वर्ग अधिक 7x वजा 1 बरोबर 0 ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. तर इथं आपल्याला काय करायचं आहे की जे आपलं समीकरण आहे त्याला आपण आपला जे सामान्य रूप आहे त्याच्याशी आपल्याला काय करायचे? तुलना करायची आहे. कशासाठी करायची आहे? a ची किंमत मिळण्यासाठी, b ची आणि c ची किंमत मिळण्यासाठी. तर मित्रांनो, इथे a ची किंमत 1 आहे, b ची आहे 7 आणि c ची आहे -1 ना. आपण बघतलेलंच आहे. पुढे आपण काय करतो? b वर्ग वजा 4ac बरोबर, आता b वर्ग म्हणजे 7चा वर्ग, b ची किंमत 7 आहे, वजा 4 गुणुले a ची किंमत इथे 1 आहे, गुणुले c ची किंमत इथे -1 आहे. बरोबर. 7चा वर्ग 49 ना, वजा वजा काय होतील इथे? अधिक 4 एके 4 गुणुले 1, तर मग 49 अधिक 4 एके 4. तर इथे 49 अधिक 4 53 झाले. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आहे? 53. म्हणजे आपण एक प्रकारे बोलू शकतो की जो डेल्टा आहे त्याची किंमत आपली 53 आहे. ठीक आहे. तर आता आपणच बघितलं की जेव्हा डेल्टाची किंमत 53 म्हणजे अधिकमध्ये असेल तर आपण इथं लिहितो की वर्ग समीकरणाची मुळे अधिकमध्ये आहेत म्हणून वास्तव व असमान आहेत. ठीक आहे. तर आपल्याला इथे लिहायचं आहे की वर्ग समीकरणाची मूल्ये वास्तव व असमान आहेत. हे केव्हा लिहायचं? जेव्हा डेल्टाची किंमत अधिकमध्ये येईल तेव्हा. ठीक आहे. हे आपलं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे? 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. तर इथे आपण काय करतो? 2y वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0 ची तुलना कोणाशी करायची? ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कोणाशी जे समीकरण आपल्याला दिलेलं आहे ना मित्रांनो, त्याची तुलना आपण आपल्या सामान्य रूपाशी करायची. कशासाठी? आपल्याला a ची किंमत
बीची आणि सीची किंमत मिळण्यासाठी. तर इथे एची किंमत किती आहे 2, बीची आहे -5 आणि सीची आहे 10. ठीक आहे, आपल्याला ए बी आणि सीच्या किमती इथे मिळालेल्या आहेत. आपलं सूत्र काय आहे, बी वर्ग वजा 4ac बरोबर बीची किंमत किती आहे आपली इथे -5. मग -5चा वर्ग वजा 4 गुणुले एची किंमत इथे आहे 2 गुणुले सीची किंमत आहे 10 बरोबर. आता 5चा वर्ग किती असतो 25. हे माहिती आहे ना, -5 गुणुले -5 5 5 25 आणि वजा वजा काय होतं इथे अधिक होतं, मग इथं +25 वजा 4 दुने 8 गुणुले 10. ठीक आहे, आता 25 वजा 8 10 80. तर आता इथे आपल्याला 80मधून 25 वजा करू. आता 0तून 5 जात नाही म्हणून हातचा घेऊया. 10तून 5 गेले 5 आणि 7तून 2 गेले 5. इथे उत्तर आलं 55. ठीक आहे, आता आपण 80मधून 25 वजा केलेत म्हणून 80 हे वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजा 55 येईल. तर आपल्याला बी वर्ग वजा 4ac किंमत किती मिळालेली आहे -55. म्हणजे डेल्टाची किंमत आपण -55 असेल. ठीक आहे, तर पुढील प्रश्न आपण बघूया. आता इथे पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला त्याचं वर्ग समीकरणाची मूलंही कसं लिहायचं ते शिकवलेलं आहे, पण ते आपल्याला ह्या प्रश्नामध्ये तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल. आपल्याला फक्त इथे विवेचकाची किंमतच काढायला सांगितलेली आहे. तर आपण सध्या आपण इथे काय काढूया, विवेचकाची किंमत काढूया, म्हणजे डेल्टाची किंमत काढायची. ठीक आहे, चला तिसरा प्रश्न बघूया. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2. तर इथे आपण काय करूया, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0 ची तुलना आपलं x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे, जे आपलं समीकरण आहे त्याची सामान्य रूपाशी तुलना करायची. आता इथे आपल्याला एची किंमत मिळेल, बीची किंमत मिळेल आणि सीची किंमत मिळेल. इथे एची किंमत काय आहे वर्गमुळात 2, बीची आहे 4 आणि सीची आहे 2 वर्गमुळात 2. ठीक आहे, तिथे बी वर्ग वजा 4ac बरोबर बीची किंमत आहे 4, मग 4चा वर्ग वजा 4 गुणुले एची किंमत आहे वर्गमुळात 2 गुणुले सीची किंमत आहे 2 वर्गमुळात 2. ठीक आहे, तर इथे आपण काय करायचं, 4चा वर्ग 16. ठीक आहे, वजाचे वजा, पुढे वजाचं चिन्ह नाही म्हणून वजाचं वजा लिहायचं. त्याच्यानंतर 4 दुने 8 गुणुले इथे बघा कर्निस्थ 2 गुणुले कर्निस्थ 2 किंवा वर्गमूल 2 गुणुले वर्गमूल 2 बोललं तरी चालेल. त्यांना वर्गमुळात दोघांना पण एकाच वर्गमुळात घेऊया ना. आता 2 बेदुने 4, 4 कुणाचे वर्गमूळ आहेत 2चे, तर इथं काय येतील 2. 16 वजा 8 दुने 16, तर मग 16तून 16 गेले 0, म्हणजे बी वर्ग वजा 4ac किंमत किती आलेली आहे 0 आलेली आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपला तिसराही प्रश्न सॉल्व झालेला आहे. इथल्या डेल्टा बरोबर 0. ठीक आहे, अशा प्रकारे तिसराही उत्तर झालेलं आहे. ठीक आहे, हे मित्रांनो इथे या गोष्टी लक्षात ठेवा. 4 दुने 8 आणि कर्निस्थ 2ला 2ने गुणाकार केला तर 2 उत्तर येतं. ठीक आहे, आता प्रश्न क्रमांक 3 आहे, विवेचकाच्या किमतीवरून खालील वर्ग समीकरणाच्या मूलाचे स्वरूप ठरवा. आता इथे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला मूलाचे स्वरूप लिहायचं आहे. म्हणजे काय लिहायचं आहे, आपण बघितलं ना डेल्टाच्या 3 किमती. डेल्टा जर अधिकमध्ये असेल तर वास्तव संख्या कशा असतात असमान असतात,
आणि त्याच्यानंतर डेल्टाची वजामध्ये जर असेल तर त्या वास्तव संख्या नसतात, आणि जर डेल्टा शून्य असेल तर त्या वास्तव संख्या व समान संख्या असतात. आपण बघितलेलं आहे. तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर तसं लिहायचं आहे. तर बघा इथे जी पद्धत होती, पहिली पद्धत काय, एक्स वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0 ची तुलना एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. आता आपण तुलना कशासाठी करतो, a ची किंमत मिळण्यासाठी, b ची किंमत मिळण्यासाठी आणि c ची किंमत मिळण्यासाठी. a ची किंमत इथे 1 आहे, b ची आहे -4 आणि c ची आहे 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं सूत्र आहे b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे -4 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1, c ची किंमत आहे 4. 4चा वर्ग 16 वजा 4 एके 4 गुणिले 4 बरोबर 16 वजा 4 चौक 16, म्हणजे ते 16 वरून 16 गेले 0, म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, 0. म्हणजे डेल्टाची किंमत 0 आलेली आहे. ठीक आहे. जर का डेल्टा यानी विवेचकाची किंमत 0 येत असेल तर आपण इथं काय लिहितो, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. ठीक आहे. बघा किती सोपं प्रश्न आहे. आपल्याला मित्रांनो बोर्डाला 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं. विवेचकाची किंमत काढा. बघा दुसरा प्रश्न आहे 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. इथे 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करून. तर इथे आपल्याला a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत मिळेल. a ची किंमत इथे 2, b ची आहे वजा 7 आणि c ची आहे 2. ठीक आहे. b वर्ग वजा 4ac. आता इथे b ची किंमत किती आहे, वजा 7, त्याचा वर्ग वजा 4चे 4 गुणिले a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे 2. तर 7चा वर्ग 49 वजा 4 दुने 8 गुणिले 2चे 2, 49 वजा 8 दुने 16. ठीक आहे. तर मग 49 वजा 16, 9तून 6 गेले 3 आणि 3 4तून गेला 3. तर मग b वर्ग वजा 4ac बरोबर 33. ठीक आहे. इथे बघा b वर्ग वजा 4ac ची किंमत 33, म्हणजे डेल्टाची किंमत इथे 33 आलेली आहे, म्हणजे अधिकमध्ये आलेली आहे. इथे लिहायचं वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. वास्तव व असमान आहेत. ठीक आहे. बघा त्याच्यातला तिसराच प्रश्न आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. तर याचा m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0 ची तुलना am वर्ग अधिक bm अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. मग इथे a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत. इथे a ची किंमत किती असेल 1, b ची असेल 2 आणि c ची असेल 9. ठीक आहे.
तर बी वर्ग वजा 4ac बरोबर बीची किंमत आहे 2, मग 2चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत आहे 1 आणि सीची आहे 9. 2चा वर्ग 4 वजा 4 एके 4 गुणिले 9. 4चे 4 वजा 4 9 36. 36मधून 4 गेले 32. 36 मोठे आहेत म्हणून इथे 32 येते. तर इथे बी वर्ग वजा 4ac किंमत आलेली आहे 32, म्हणजे डेल्टाची किंमत वजा 32 आलेली आहे. तर इथे लिहायचं वर्ग समीकरणाची मुले वास्तव संख्या नाहीत. तर ह्या वास्तव संख्या नसतात. बघा किती मित्रांनो सोपं आहे आणि हे आपल्या बोर्डाला 2 मार्काला विचारलं जाणार असे आहे. तर मग तुम्ही ह्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा आणि खूप सोप्या पद्धतीने आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला ABCच्या किमती काढायच्या आहेत, ते आपला हा जो सूत्र आहे त्याच्यामध्ये भरायचे आहेत. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 4 आहे. ज्या वर्ग समीकरणाची मूले खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. आता इथं आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. तर इथं आपल्याला 0 व 4 अशा 2 किमती दिलेल्या आहेत. तर इथं लिहायचं समजा अल्फा बरोबर 0 व बीटा बरोबर 4. ठीक आहे, इथे आपल्याला अल्फा आणि बीटाची किंमत, कारण आपण बघितलं होतं कृती 2मध्ये जेव्हा वर्ग समीकरण बनवायचं असतं तेव्हा अल्फा आणि बीटा ह्या किमती लागतात. तर त्याच्यानंतर आपल्याला अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घ्यायची आहे आणि अल्फा गुणिले बीटा या 2 किमती मित्रांनो काढायच्या आहेत. तर अल्फा अधिक बीटा कसं काढणार बघा. अल्फा आपण 0 मानलं आहे, अधिक बीटाची 4 किंमत आहे, म्हणजे 0 आणि 4 4. तर आपण इथे लिहू शकतो अल्फा अधिक बीटा बरोबर 4. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा कसं काढणार. अल्फाची किंमत आहे 0 गुणिले बीटाची किंमत आहे 4. तर मग 0ला 4ने गुणलं तर 0 उत्तर येतं. तर इथं आपण लिहूया अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ठीक आहे, 2 किमती मिळाल्या. त्याच्यानंतर आपलं एक सूत्र होतं जे तुम्हाला मी सांगितलं होतं मित्रांनो. तर आपलं सूत्र होतं, काय सूत्र होतं की x वर्ग वजा मुलांची बेरीज कंस पूर्ण x अधिक मुलांचा गुणाकार बरोबर 0. तर जेव्हा आपल्याला वर्ग समीकरण बनवायचं असेल त्यासाठी हे सूत्र आहे x वर्ग वजा मुलांची बेरीज x अधिक मुलांचा गुणाकार बरोबर 0. तर आता इथे बघा x वर्ग वजा मुलांची बेरीज म्हणजे काय मित्रांनो, अल्फा अधिक बीटा. तिथं आपण लिहूया कंसात अल्फा अधिक बीटा x अधिक मुलांचा गुणाकार काय म्हणजे अल्फा गुणिले बीटा. तर इथं आपण अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 लिहूया. ठीक आहे, याला पाहिजे तर आपण कंसात लिहू. ठीक आहे, बघा मुलांची बेरीज म्हणजे काय अल्फा अधिक बीटा आणि मुलांचा गुणाकार म्हणजे काय अल्फा गुणिले बीटा. तर इथे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा काय आहे, अल्फा अधिक बीटा आहे आपला 4. तर इथे मग 4 हा x आहे, तर इथं xचा x लिहूया. ठीक आहे, अधिक अल्फा गुणिले बीटा काय आहे, अल्फा गुणिले बीटा आहे आपला 0. तर इथं आपण 0 लिहूया बरोबर 0चा 0. बघा इथं आपलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. वर्ग समीकरण काय आहे, x वर्ग वजा 4x अधिक 0 बरोबर 0. हे आपलं हे वर्ग समीकरण आहे. ठीक आहे,
चला दुसरा प्रश्न आहे, आपल्या इथं 3 व -10 अशा दोन संख्या दिलेल्या आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. तर आपण काय लिहितोय ते, समजा अल्फा बरोबर 3 व बीटा बरोबर -10 अशा दोन किमती घ्यायच्या. त्याच्यानंतर अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा या दोन किमती आपल्याला काढायच्या असतात. बरोबर आहे. अल्फाची किंमत आहे 3, अधिकचं अधिक, बीटाची किंमत आहे -10, मग ते कंसात -10 होईल. ठीक आहे. आता 3चे 3 अधिक वजा वजा 10चे 10. आता 10तून 3 गेले 7. आता 10 मोठे आहेत म्हणून इथे वजाचं चिन्ह. ते इथं आपण लिहूया अल्फा अधिक बीटा बरोबर -7. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा कसं काढणार, अल्फाची किंमत आहे 3 गुणिले बीटाची किंमत आहे -10. तर मग 3 10 30 आणि अधिक वजा इथे वजा येईल. ठीक आहे. तर इथं आपण लिहूया अल्फा गुणिले बीटा बरोबर -30. ठीक आहे. आता इथं आपल्याला अल्फा आणि बीटाच्या दोन किमती मिळालेल्या आहेत. आता पुढे काय करायचं, पुढे आपलं सूत्र काय आहे, x वर्ग वजा मुलांची बेरीज x अधिक मुलांचा गुणाकार बरोबर 0. ठीक आहे. हे आपलं सूत्र आहे. आता किमती भरूया. x वर्गाचा x वर्ग वजा मुलांची बेरीज म्हणजे आपलं काय असतं, अल्फा अधिक बीटा. ठीक आहे. एक्सचा एक्स अधिक मुलांचा गुणाकार काय, अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ठीक आहे. आता x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे, -7. मग कंसात -7 लिहायचं. मित्रांनो इथे वजा आहे आणि आपले अल्फा अधिक बीटाची किंमत -7 आहे. तर भरपूर मुलं अशी चुका करतात की ते -7च लिहितात, हे वजा लिहितच नाही. तर लक्षात ठेवा, हे वजा आपलं सूत्राचं आहे आणि अल्फा अधिक बीटाची किंमत आपली -7 आहे, त्याला आपण कंसात लिहायची. त्याच्यानंतर अधिक अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा किती आहे, -30, कंसात -30 लिहा बरोबर 0. ठीक आहे. मग x वर्ग वजा वजा अधिक 7चे 7. आता इथं बघा मी x लिहायचं इथं विसरून गेलो, मग इथं मी x लिहितो, इथं पण x लिहूया. ठीक आहे. अधिक वजा वजा 30चे 30 बरोबर 0. तर आपलं समीकरण काय तयार झालेलं आहे, समीकरण तयार झालेलं आहे x वर्ग अधिक 7x वजा 30 बरोबर 0. हे आपलं समीकरण आहे. ठीक आहे. चला आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न आहे 1/2 व वजा 1/2. तर सर्वप्रथम आपण लिहितो, समजा अल्फा बरोबर 1/2 व बीटा बरोबर वजा 1/2. तर अल्फा अधिक बीटा व अल्फा गुणिले बीटा यांची किमती आपण सर्वात प्रथम काढून घेऊ. अल्फाची किंमत काय आपली 1/2 अधिक बीटाची आहे वजा 1/2, तर मग ती कंसात देऊया. तर 1/2 आता इथे अधिक वजा वजा होईल आणि पुढे 1/2. आता 1/2 वजा 1/2 झाला 0 किंमत येईल, म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर आपल्याला 0 मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा काय येईल, अल्फाची किंमत आहे 1/2 गुणिले बीटाची किंमत आहे वजा 1/2. तर बघा इथे एकाने एकाला गुणलं तर एकच उत्तर येईल आणि 2 दुणे
4. आता इथे अधिक आहे, इकडे वजा आहे, अधिक वजा वजा होईल, म्हणून अल्फा गुणुले बीटा बरोबर -1/4 आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे समीकरण आहे ते बनवण्याचं आपलं सूत्र लिहूया. सूत्र आहे x² वजा मुळांची बेरीज कंस पूर्ण x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे किमती भरूया. x² वजा मुलांची बेरीज काय असते आपली अल्फा अधिक बीटा, xचा x अधिक मुलांचा गुणाकार काय आहे आपला अल्फा गुणुले बीटा बरोबर 0. ठीक आहे. त्याच्यानंतर x² वजा अल्फा अधिक बीटा आपण किती किंमत काढलेली आहे 0, माहिती 0 xचा x अधिक अल्फा गुणिले बीटा किती दिलेली आहे ते -1/4 बरोबर 0. ठीक आहे मित्रांनो, इथे अधिकचं चिन्ह हे आपल्या सूत्राचं आहे ते, आणि वजा आपली ह्याची जी किंमत आहे अल्फा गुणिले बीटा त्याची किंमत इथं -1/4 आलेली आहे. तर हे दोन्ही चिन्ह आपल्याला लिहायचे आहेत. ते इथं x² वजा 0x अधिक वजा वजा होईल 1/4 बरोबर 0. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे 2 वजा कर्निस्थ 5 व 2 अधिक कर्निस्थ 5. आता इथे समजा अल्फा बरोबर 2 वजा कर्निस्थ 5 किंवा वर्गमुळात 5 व बीटा बरोबर 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. आता आपल्याला सर्वात पहिलं काय काढायचे असते अल्फा अधिक बीटाची किंमत. आता आपल्याकडे अल्फाची किंमत काय आहे 2 वजा वर्गमुळात 5, त्याच्यापुढे अधिक बीटाची किंमत आहे 2 अधिक वर्गमुळात 5 बरोबर. आता इथे बघा 2 आणि 2 किती होतात 4, आणि हे वर्गमुळात 5 वजामध्ये आहेत, वर्गमुळात 5 अधिकमध्ये आहेत, ते इथे काय होतील कॅन्सल होतील. मग इथे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला 4 बघायला मिळेल. ठीक आहे. तसेच अल्फा गुणिले बीटा बरोबर, आता इथे अल्फाची किंमत आपली आहे 2 वजा वर्गमुळात 5 गुणिले 2 अधिक वर्गमुळात 5. बीटाची किंमत काय आहे 2 अधिक वर्गमुळात 5. आपण यांना कंसात घेऊया. ठीक आहे. बघा इथे आपण जर ह्या दोघांचा विचार केला तर हे एकदा वजामध्ये आहेत एकदा अधिकमध्ये आहेत. ठीक आहे. तर आपण इथे लिहूया 2चा वर्ग वजा कर्निस्थ 5चा वर्ग. हे कशावरून लिहिलं, हे लिहिलं a वर्ग वजा b वर्ग. ठीक आहे बरोबर a अधिक b आणि a वजा b. ठीक आहे. हे आपलं सूत्र आहे a वर्ग वजा b वर्गाचं काय सूत्र आहे a अधिक b a वजा b. ते इथं आपल्याला एकदा अधिकमध्ये एकदा वजामध्ये दिलं होतं, म्हणून आपण ह्याला या स्वरूपात लिहिलेलं आहे. तर आता 2चा वर्ग 4 वजा आता वर्गमुळात 5 हे आणि हे कॅन्सल होईल, ते 5च राहतील. 5तून 4 गेले 1, 5 मोठे आहेत म्हणून ते वजा 1, म्हणजे अल्फा गुणिले बीटाची किंमत आपली वजा 1 आलेली आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर आपल्याला समीकरण मिळवायचं आहे. आता सूत्र आहे आपलं x² वजा मुळांची बेरीज कंस पूर्ण x अधिक मुलांचा गुणाकार बरोबर 0. ठीक आहे.
तर इथे एक्स वर्ग वजा मुलांची बेरीज काय आपली अल्फा अधिक बीटा, नंतर एक्स अधिक मुलांचा गुणाकार काय आहे अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. ठीक आहे. आता इथे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आपण काढली होती 4, तर इथे 4x लिहूया अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत काढलेली आहे इथे वजा 1 बरोबर 0. तर इथे एक्स वर्ग वजा 4x इथे अधिक वजा वजा होतील 1 बरोबर 0. तर हे आपल्याला इथे समीकरण मिळालेले आहे. ठीक आहे. बघा सोप्या पद्धतीने आपण समीकरण तयार केलेलं आहे. फक्त इथे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किमती काढायच्या आहेत. चला प्रश्न 5 आहे एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुलांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे तर k ची किंमत काढा. इथे आपल्याला k ची किंमत काढायची आहे आणि आपल्याला एक अट दिलेली आहे. ठीक आहे. तर अनेक वर्ग समीकरण हे दिलेले आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला काय काढायचे आहे k ची किंमत काढायची आहे. तर सर्वप्रथम आपण काय करूया एक्स वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 ची तुलना एक्स वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून आपल्याला जे समीकरण दिलेले आहे वर्ग समीकरण त्याची तुलना आपण आपल्या सामान्य रूपाशी करून घेऊया. त्याच्यावरून आपल्याला a ची किंमत मिळेल, b ची किंमत मिळेल आणि c ची किंमत मिळेल. तर इथे a ची किंमत आहे 1, b ची किंमत आहे वजा 4k आणि c ची किंमत आहे k अधिक 3. ठीक आहे. आता समजा आता आपल्या प्रश्नामध्ये मुलांची बेरीज आणि गुणाकार विचारला होता, तर म्हणून इथं आपण अल्फा व बीटा ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूले आहेत. आपण असं समजूया की अल्फा व बीटा ही वर्ग समीकरणाची मूले आहेत. त्याच्यावरून म्हणून अल्फा अधिक बीटा बरोबर आपलं एक सूत्र आहे वजा b छेद c आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a अशी आपली सूत्रे आहेत. ठीक आहे. आता दिलेल्या अटीनुसार आता मित्रांनो इथे आपल्याला अट काय दिली होती की वर्ग समीकरणाच्या मुलांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. ठीक आहे. इथे आपल्याला दिलेली अट काय दिलेली आहे वर्ग समीकरणाच्या मुलांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर आपली मुळे काय आहेत इथे अल्फा अधिक बीटा ही मुलांची बेरीज आहे बरोबर आहे आणि त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. आता आपलं गुणाकार काय आहे बरोबर गुणाकार असतं अल्फा गुणिले बीटा, गुणाकाराच्या काय आहे दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे काय ते 2 लिहूया. ठीक आहे. असं लिहूया म्हणजे हे आपलं
गुणाकार आहे आणि हे मुलांची बेरीज झालं. आता गुणाकाराच्या काय सांगितलं आहे, दुप्पट सांगितलेलं आहे, म्हणून गुणाकार त्याच्या दुप्पट म्हणजे 2 पटीने आहे. ठीक आहे. आता अल्फा गुण अधिक बीटा आपलं काय असतं सूत्र, वजा बी छेद ए बरोबर 2चे 2 लिहूया. अल्फा गुणिले बीटा आपलं सूत्र काय आहे, सी छेद ए, मग त्या सी छेद ए लिहूया. ठीक आहे. आता इथं आपण आपल्या किमती लिहूया. वजा बीची किंमत म्हणजे बीची किंमत आपल्याला होती वजा कंसात वजा 4k. ठीक आहे. जर तुम्हाला माहीत समजण्यासाठी मी वाटल्यास इथे लिहितो. आपली एची किंमत होती 1, बीची किंमत होती वजा 4k आणि सीची किंमत होती k अधिक 3. ठीक आहे प्रश्नामध्ये. तर इथे वजाचं वजा लिहिलं आहे. ठीक आहे. बीची किंमत आपली काय आहे, वजा 4k, म्हणून तिला मी वजा 4k कंसात लिहिलेलं आहे. छेद एची किंमत आहे 1 बरोबर 2चे 2. सीची किंमत आहे k अधिक 3, म्हणून k अधिक 3 मी कंसात लिहितो. ठीक आहे. छेद एची किंमत आहे 1. ठीक आहे. तर आपण किमती इथे भरलेल्या आहेत. आता इथं आपण काय करूया, इथं आपला तिरकस गुणाकार करूया. सर्वात पहिलं आपण एक काम करू, हे वजा वजा अधिक होतात, मग 4k छेद 1 बरोबर 2k अधिक 3 छेद 1 असं लिहूया ना. इथे वजा वजा अधिक झालं. आता तिरकस गुणाकार करूया. आता इथे 4kला 1ने गुणूया आणि 2 कंसात k अधिक 3ला 1ने गुणूया. ठीक आहे. आता 4kला 1ने गुणला तर 4k होईल आणि 2k अधिक 3ला 1ने गुणला तर 2k अधिक 3 होतील. ठीक आहे. तर इथे 4k बरोबर आता 2ने kला गुणू 2k होईल, अधिकचे अधिक 2ने 3ला गुणू बेत्रिक 6. ठीक आहे. असे होतील. इथे 2ने kला गुणलं 2k आलं आणि 2ने 3ला गुणलं 6 आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा k समान आहेत, मग इथे 4k, आता इकडे अधिकमध्ये आहेत, इकडे येऊन वजा 2k होतील बरोबर तिकडे 6 राहील. तर 4तून 2 गेले, 2k बरोबर 6. तर इथे k बरोबर 6. आता हे 2 गुणुले आहेत, इकडे येऊन भागिले होतील, तर मग k बे बेत्रिक 6. तर इथं आपल्याला kची किंमत आलेली आहे 3. ठीक आहे. तर kची किंमत 3 मिळालेली आहे. तर अशा प्रकारे हे एक 5वा प्रश्न होता. सोपा आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला जी अट दिलेली आहे ती स्टेप तुम्हाला व्यवस्थित लिहिता आली पाहिजे. आणि इथे ही जी स्टेप आहे तिरकस गुणाकाराची, आता ही जरा मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवलेली आहे. तिथं तिरकस गुणाकार करा आणि ही स्टेप ज्या आहेत त्या व्यवस्थित समजून घ्या. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर सर्वात पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे ते अल्फाचा वर्ग अधिक बीटा वर्ग. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला काढा दिला आहे अल्फाचा घन अधिक बीटाचा घनच्या किमती काढा. आता सर्वात पहिले आपल्याला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे, y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे वर्ग समीकरण त्याची तुलना आपल्या सामान्य रूपात करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता a बरोबर b बरोबर आणि c बरोबर. ठीक आहे. a b c च्या किमती काढून घेऊया. a ची किंमत इथे किती आहे 1, b ची आहे वजा 2 आणि c ची आहे वजा 7. ठीक आहे.
अशा प्रकारे आपण ए बी सीच्या किमती काढून घेतल्यात. त्याच्यानंतर अल्फा अधिक बीटा, ठीक आहे, अल्फा अधिक बीटाची किंमत काढून घेऊया. अल्फा अधिक बीटाचं सूत्र आहे वजा बी छेद ए. तर इथे वजाचं वजा आणि बीची किंमत इथे आहे -2. तर मग कंसात -2 लिहूया. छेद एची किंमत किती आहे 1, तर इथं 1 लिहूया. आता इथं वजा वजा अधिक होईल म्हणजे इथे +2 होतील. छेद 1चे 1 म्हणजे इथे आपली उत्तर येईल आपल्याला इथे 2. ठीक आहे, म्हणजे अल्फा अधिक बीटाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे 2 मिळालेली आहे. तसेच अल्फा गुणुले बीटा त्याची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र असतं C/A. आता इथे सीची किंमत किती आहे -7 आणि एची किंमत किती आहे 1. मग इथे सूत्र आता इथे येईल -7. ठीक आहे, इथे अल्फा गुणुले बीटाची किंमत किती येईल -7. आता आपल्याला काय करायचं आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग, बरोबर आहे. तर त्यासाठी एक सूत्र आहे आपल्याकडे अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 गुणुले अल्फा गुणुले बीटा. ठीक आहे, हे आपलं सूत्र आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपण किमती भरूया. अल्फा अधिक बीटा, अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे आपल्याकडे 2 आहे. मग इथे 2चा वर्ग वजा 2चे 2 गुणुले अल्फा गुणुले बीटा. बघा इथे अल्फा गुणुले बीटाची किंमत किती आहे इथे -7. मग -7 आपण कंसात लिहूया. आता 2चा वर्ग किती मित्रांनो 2चा वर्ग 4. आता इथे वजा वजा आपण अधिक करू आणि 2 14. आता अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग बरोबर 4 आणि 14 किती होतात 18. ठीक आहे, तर इथे आपल्याला अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत किती मिळालेली आहे 18 मिळालेली आहे. आता दुसरं आपल्याला काय काढायचं आहे अल्फा घन अधिक बीटा घन. आता अल्फा घन अधिक बीटा घनचा सूत्र आहे अल्फा अधिक बीटा कंसाचा घन वजा 3 गुणुले अल्फा गुणुले बीटा आणि दुसरीकडे दुसऱ्या कंसात अल्फा अधिक बीटा. ठीक आहे, हे पण काय आपलं सूत्र आहे. ठीक आहे, हे 2 सूत्र तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचे जर तुम्हाला हा प्रश्न आला तर. तर आता इथे अल्फा अधिक बीटाची किंमत आपण किती बघितलेली आहे 2. मग इथे 2चा घन वजा 3चे 3 गुणुले अल्फा गुणुले बीटाची किंमत आपली किती आहे -7. ठीक आहे, गुणुले अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे 2. तर इथं आपण 2 लिहूया. ठीक आहे, आता इथे 2चा घन आपण कसं काढतो 2ला असे 2 2 असे गुणवतो. ठीक आहे, तर आता 2 2 4 आणि 4 2 8 म्हणजे 2चा घन किती येईल 8 वजा तेथे वजा वजा आपण अधिक करून घेऊया 3 7 21 गुणुले 2. आता इथे मित्रांनो पहिले बेरीज करू नका, बेरीज केली तर तुमचं ते गणित चुकून जाईल. इथे 8चे 8 अधिकचे अधिक पहिले हे सोडून घेऊया. 21ला 2ने गुणायचं तर इथे 2 1 2 आणि 2 2 4. ठीक आहे, तर इथे 42 उत्तर येईल. आता 42मध्ये 8 मिळवा किती होतील 50. तर अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत किती आलेली आहे 50 आलेली आहे. ठीक आहे, बघा जसं मी तुम्हाला ह्याचा स्टेप लाईन मारून दिलेल्या आहेत तशाच तुम्ही ह्या स्टेप करा जेणेकरून तुमचं गणित चुकणार नाही. जर तुम्ही इथे बेरीज केली तर तुमचं गणित चुकवू शकतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला इथे संपला आहे. इथे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत 18 आलेली आहे आणि अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत 50 आलेली आहे. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 7 आहे खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर केची किंमत काढा. तर आपल्याला इथे मित्रांनो केची किंमत काढायची आहे. आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. जर का समजा मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचं आहे
3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0 ची तुलना ay वर्ग अधिक by अधिक c बरोबर 0 शी करू. ठीक आहे. आपल्याला जे वर्ग समीकरण दिलेले आहे त्याची आपण आपल्या सामान्य रूप जे आहे त्याच्याशी आपण तुलना करायची आहे. इथे आपल्याला a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत मिळेल. a ची किंमत काय मित्रांनो 3, b ची आहे k आणि c ची आहे 12. ठीक आहे. मिळाल्या a b c च्या किमती. आता आपल्याला इथे काय बोलले आहेत की वर्ग समीकरणाची मूल्ये जी आहेत ती वास्तव व समान आहेत. तर आपल्याला इथे डेल्टा जो आहे म्हणजे विवेचक आहे जो आहे त्याची किंमत काढायची. म्हणजे इथे डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. तर आता ह्याची किंमत काढण्यासाठी बघा इथे b वर्ग म्हणजे b ची किंमत किती आहे k, मग k चा वर्ग वजा 4चे 4 गुणुले a ची किंमत इथे 3 आहे गुणुले c ची किंमत इथे 12 आहे. तर k चा k वर्ग वजा 4 त्रिक 12 गुणुले 12. तर आपण इथे k चा वर्ग k वर्ग लिहूया वजा 12ने जर 12ला गुणलं तर 144. म्हणजे आपले विवेचक किंवा डेल्टाची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे k वर्ग वजा 144. ठीक आहे. परंतु आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे की वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत, वास्तव व समान आहेत. ठीक आहे. इथं आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे कशी सांगितलेली आहेत, वास्तव व समान सांगितलेले आहेत. आता मित्रांनो ह्याचा बघा, आता मुळे वास्तव व समान आहेत याचा अर्थ जे विवेचक किंवा डेल्टाची किंमत कशाबरोबर असेल, शून्याच्या बरोबर असेल ना. आपण सराव संच 2.5 म्हणजे जो आपण करतो त्यामध्ये प्रश्न क्रमांक जो 3 आहे त्यात बघितलं होतं की मुलाचे स्वरूप आपण कसं ठेवू शकतो. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला सांगितलं की जी मुळे आहेत ती वास्तव व समान आहेत म्हणजे डेल्टा बरोबर 0. आता इथे डेल्टाची किंमत आपण किती काढलेली आहे, k वर्ग वजा 144 बरोबर काय येईल 0 येईल. ठीक आहे. तिथं k वर्ग बरोबर 0. आता हे वजा इकडे अधिक 144 होते. ठीक आहे. समजलं तुम्हाला. आता इथं डेल्टाची किंमत आपण जी काढलेली आहे ती लिहिलेली आहे बरोबर 0चे 0. आता इथं k वर्ग मी आहे तसाच लिहिलेला आहे बरोबर 0चे 0. आता हे वजा आहेत ते इकडे जाऊन अधिक केलेले आहेत म्हणजे k वर्ग बरोबर इथे किती झाले 144. ठीक आहे. आता k वर्ग बरोबर 144ला आपण काय करूया, दोघांचे वर्गमूळ काढू. तर इथे k चा वर्गमूळ काय येईल, k बरोबर 144चे वर्गमूळ किती येतील 12. इथे काय केलं, दोन्ही बाजूस वर्गमूळ करू. ठीक आहे. दोन्ही बाजूचे काय केले, वर्गमूळ. तर इथे आता वर्गमूळ केल्यानंतर ही जी 12 संख्या आहे ती एकदा अधिकमध्ये असेल एकदा वजामध्ये असेल. म्हणजे इथे k बरोबर 12 किंवा k बरोबर वजा 12 ही किंमत आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. k बरोबर 12 किंवा k बरोबर वजा 12. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो बघा किती सोप्या पद्धतीचं हे गणित आहे. हे पण प्रश्न तुम्हाला बोर्डाला विचारू जाऊ शकतं. बघा इथे प्रश्न क्रमांक 7 मधला दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे kx कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. तर इथे आपण काय करायचं, kxने xला गुणूया वजा kxने 2ला गुणूया अधिक 6 बरोबर 0. ठीक आहे. चला तर इथे काय केलं आपण, kxला xने गुणलं
हे के एक्सला 2ने गुणलं, पुढे अधिक 6 बरोबर 0 आहे तसं असलेलं. आता के एक्स गुणुले एक्स काय होईल, के एक्सचा वर्ग वजा के एक्स गुणुले 2 काय होईल, 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0. ठीक आहे. तर आपल्याला हे आता वर्ग समीकरण मिळालेले आहे. आता हे जे वर्ग समीकरण आहे, के एक्स वर्ग वजा 2 के एक्स अधिक 6 बरोबर 0 ची तुलना कुणाशी आपल्याला करायची आहे, ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करून. ठीक आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला एची किंमत, बीची किंमत आणि सीची किंमत मिळेल. एची किंमत इथे किती असेल, के, बीचे असेल वजा 2 के आणि सीचे असेल 6. ठीक आहे. इथे पण आपल्याला काय काढायचं आहे, विवेचक किंमत म्हणजे डेल्टाची किंमत. सूत्र आहे आपलं बी वर्ग वजा 4 ए सी. तर इथे बी वर्गाची किंमत किती आहे, वजा 2 केचा वर्ग वजा 4 गुणुले एची किंमत आहे के गुणुले सीची किंमत आहे 6. तर इथे 2चा वर्ग 4, केचा वर्ग के वर्ग म्हणजे 4 के वर्ग येईल वजा 4 सक 24 आणि केचा के. ठीक आहे मित्रांनो. आता इथे आपण काय करूया बघा, इथे काय करायचं, 4 के वर्ग. ठीक आहे. म्हणजे काय, 4 गुणुले के असतं. बरोबर आहे. 2 मिनिट बघा, इथे 4 के वर्ग म्हणजे काय, 4 गुणुले के. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 के बघा, 24 के म्हणजे काय, 4 सक 24 गुणुले के. आता बोलात की सर हे काय केलं आपण, ह्या दोघांचे पण काय काढलेले आहेत, अवयव पाडून घेतलेले आहेत. आता अवयव पाडून झाल्यानंतर आपण काय करणार बघा, इथे 4 आणि 4 आणि के हे समान आहेत. मग आपण इथे 4 के बाहेर लिहू. आता इथे आतमध्ये काय राहणार, केचा के वजाचे वजा आणि इथे खाली 6. ठीक आहे. तर इथे आपल्याला डेल्टाची जी किंमत आहे ती आपल्याला इथं 4 के कंसात के वजा 6 ही आपल्याला इथे मिळालेली आहे. आता परंतु आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. आपल्या वर्ग समीकरणाची मुळे कशी आहेत, वास्तव व समान. तर आता इथे काय येईल, डेल्टा बरोबर 0. ठीक आहे. आता डेल्टाची किंमत आपली इथे आहे 4 के कंसात के वजा 6 बरोबर 0. तर आपण इथे काय करायचं, इथे लिहूया 4 के बरोबर 0 किंवा के वजा 6 बरोबर 0. ठीक आहे. आता इथे के बरोबर 0, आता हे 4 गुणुले तिकडे येऊन काय होतील, भागिले, किंवा के बरोबर 0 तिकडे वजा आहे तिकडे येऊन अधिक 6 होतील. मग केची किंमत इथं 6 येईल. ठीक आहे. इथं केची किंमत किती आलेली आहे, 6. आणि इथं केची किंमत किती येईल, इथे केची किंमत येईल के बरोबर 0 किंवा कोणत्याही संख्येला 0ने जर भागलं तर 0 येतं. तर इथं आपल्याला 2 किंमती मिळालेल्या आहेत, केची किंमत 0 असेल किंवा केची किंमत 6 असेल. ठीक आहे. आता हे आपण माहिती आहे सराव संच 2.2 मध्ये जेव्हा वर्ग समीकरण बघितले होते, अवयव पद्धतीने पाडायचे, तेव्हा आपल्याला ह्या स्टेप आलेल्या होत्या. ठीक आहे. तर इथे 4 के आणि कंसात के वजा 6 बरोबर 0 असेल तर 4 के बरोबर 0 किंवा के वजा 6 बरोबर 0. त्याप्रकारे आपण इथे के आणि केची किंमत 0 किंवा केची किंमत 6 मिळालेली आहे. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्या इथे सराव संच 2.5 हे संपलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओ सर्व मित्रांना पोचवा.